क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार तसेच हिंदूंच्या धार्मिक स्थळांची तोडफोड, देवदेवतांची विटंबना या संदर्भात व 21 ऑगस्ट पासून 17 संवर्गातील पेसा पदभरतीबाबत चालू असलेले आदिवासी बांधवांचे आंदोलन यासाठी कळवण तालुक्यातील बाजारपेठ असलेले गाव कनाशी येथे सर्व धर्मियांच्या वतीने स्वयंस्फूर्तीने आज सर्व व्यवसाय बंद ठेवत कडकडीत बंद पाळण्यात आला आहे। या बंदला कोणत्याही हिंदुत्ववादी संघटना व राजकीय पक्ष यांचा पाठिंबा नसून कनाशी ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने हा बंद पाळला होता। नाशिक येथे उपोषणाला तरुण बसलेले आहे, त्या अनुषंगाने त्यांना देखील कनाशी ग्रामस्थांनी पाठिंबा देत आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी कनाशी बाजारपेठ कडकडीत बंद ठेवली होती। तसेच बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधात हा बंद पाळण्यात आला आहे। या बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी कनाशी ग्रामस्थांनी घेतली होती। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागोल, कळवण। आज कनाशीमध्ये तुम्ही बंद ठेवला आहे, त्याचं काय कारण? सकल हिंदू समाजावर बांगलादेशामध्ये जो अत्याचार झाला आहे त्याचे निष्ठार्थ म्हणून सर्व व्यापारी बंधूंनी आपल्या इच्छेने या बंदमध्ये सहभाग घेऊन चांगल्या प्रकारे सहकार्य केलं। तसेच आपल्या आदिवासी भागामध्ये जो आदिवासी समाजाने पेसा भरती संदर्भात जे रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे गेल्या 15 दिवसापासून, त्यालाही आमच्या सर्व व्यापारी बंधूंचं बिनशर्त पाठिंबा आहे। या बंदसाठी तुम्हाला कोणी दबाव टाकला? कुठल्या पक्षाकडून काही सांगण्यात आलं आहे का? तुम्ही स्वयंस्फूर्तीने? आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसून आम्ही एक स्व इच्छेने बांगलादेशमध्ये जो हिंदूंवर अत्याचार झालेला आहे त्याच्या निषेधार्थ म्हणून आणि पेसा भरती करण्यात यावी, तसेच आमच्या आदिवासी भावंडांना न्याय मिळावा म्हणून हा एक प्रकारे आम्ही बंद पाळलेला स्वयंस्फूर्तीने। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।